दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। आपण पाहूयात। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा उद्या होतोय आणि याची जय्यत तयारी आपल्याला शिवाजी पार्क मैदानावर पाहायला मिळते। आजही आपल्यासोबत काही नेते मंडळी आहेत जे आता पाहणी करायला आलेत आणि उद्या हा मेळावा भूतोना भविष्य व्हावा याबाबतची तयारी त्यांच्याकडून करण्यात येत। आपल्यासोबत नितीन सर आहेत। सर, खूप खूप शुभेच्छा आधी तर तुम्हाला गुढीपाडव्याच्या। आणि यासोबत जर आपण पाहिलं तर हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे मनसेसाठी, कारण विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, लोकसभा निवडणुका झाल्या आहेत, मात्र हवं तेवढं यश पक्षाला मिळालेलं नाही आहे। त्यामुळे या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महापालिका असतील, यावर मनसेचं लक्ष आहे। कशी तयारी आहे? सर्वप्रथम मी तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो। आणि तुम्ही जो आत्ता प्रश्न विचारलात की महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी कशी काय, तर ती उत्तम तयारी चाललेली आहे। मधल्या काळामध्ये आमच्या पक्षांतर्गत मेळावे बैठका या सातत्याने सुरू होत्या आणि एका प्रकारे संपूर्ण पक्षातली सगळी रचना ही घुसळून निघालेली आहे आणि त्यामुळे सकारात्मक परिणामच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपल्याला सर्वत्र पाहायला मिळेल। आणि उद्याच्या भाषणाची तर सगळेजण वाटच पाहत आहेत, त्यामुळे त्यातून एक दिशासुद्धा पक्षाच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मिळेल आणि त्याच्यानंतर पुढचा काळ हा यशाचाच असेल अशी मला खात्री आहे। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं महाराष्ट्र सैनिक निघालेले आहेत। माझ्या अंदाजाने आमचे सर्व विक्रम मोडीत करणारी सभा ही उद्या होणार आहे। ज्या पद्धतीचा उत्साह लोकांमध्ये आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे। संपूर्ण मोठी सभा ही होईल असा माझा अंदाज आहे। अंदाजित किती मनसैनिक येतील? साधारणपणे 1,00,000भराची ही सभा होईल असा माझा अंदाज आहे। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। तर 1,00,000 सैनिक जे आहेत ते शिवाजी पार्कवर उद्या संध्याकाळी येतील। खास करून राजसाहेब उद्या त्यांना काय संदेश देणार आहे यांच्याकडे त्या सगळ्यांचं लक्ष असणार आहे। महानगरपालिका निवडणूक असतील, समाजातील विविध प्रश्न असतील, या मुद्द्यावर राज ठाकरे नेमके काय म्हणतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे। कॅमेरामन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।